इन्स्ट्रुमेंट कोणतं आहे आपल्याकडे कलर मेजर करायचं असेल तर टिंटोमीटर किंवा बर्गेस स्केल किंवा प्लॅटिनम कोबाल्ट स्केल हे इन्स्ट्रुमेंट आपण वापरत असतो. ठीक आहे. याचं जे युनिट आहे ते ट्रू कलर युनिट्स त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. TCU मध्ये आपण मोजत असतो कलरला किंवा हेझन युनिट्स मध्ये मोजतो. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, वॉटरमध्ये जे ओडर जो आहे ना, आपण ओडर पाहतोय तर कोणत्या कोणत्या गॅसेसमुळे होतं बघा. कार्बन डायऑक्साईड गॅसमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस जर वॉटरमध्ये प्रेझेंट असेल रॉ वॉटरमध्ये तर फाऊल ऑर्डर येईल. अमोनिया जर असेल तर पंजंट ऑर्डर येतो. H2S मुळे रॉटनेक्स सारखा ऑर्डर येईल. बॅक्टेरिया फंगसमुळे आपल्याला फाऊल आणि पंजंट ऑर्डर बघायला मिळत असतो. फ्रेश आणि सेप्टिक सिवेजमध्ये फाऊल आणि मुफ्ती ऑर्डर आपल्याला बघायला मिळत असतो. सो आपण ऑर्डर आणि टेस्टसाठी काय करत असतो, डायल्युशन एक्सपेरिमेंट करत असतो. म्हणजे जे रॉ वॉटर सॅम्पल ज्यामध्ये ओडर आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय करतो, या रॉ वॉटर सॅम्पलमध्ये ज्यामध्ये ओडर असेल त्यामध्ये आपण डिस्टिल्ड वॉटर ऍड करत जातो जोपर्यंत हा ओडर त्या ठिकाणी ओडरलेस वॉटरमध्ये कन्वर्ट होणार नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि याला डिवाइड करतो पुन्हा रॉ वॉटर सॅम्पल सोबत. सो आपल्याला त्याचा डायल्युशन एक्सपेरिमेंट म्हणतो आपण त्याला, ज्याने आपल्याला त्या ठिकाणी ओडरची व्हॅल्यू ही आपल्याला थ्रेशहोल्ड ओडर नंबरमध्ये आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. सो इथे दिलेलं आहे पुढे, जस्ट अ मिनिट. बघा, आपण एक सॅम्पल घेतो वॉटर सॅम्पल, ज्यामध्ये आपण रॉ वॉटर सॅम्पलमध्ये काय करतो, डिस्टिल वॉटर ऍड केलं तर ओडरलेस वॉटर मिळेल. सो हा TON म्हणजे थ्रेशहोल्ड ओडर नंबर कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे. A इज द सॅम्पल ऑफ ओडर्ड वॉटर, B इज द सॅम्पल ऑफ डिस्टिल वॉटर डिवाइडेड बाय A, म्हणजे रॉ वॉटर सॅम्पल सोबत जर डिवाइड केलं तर आपल्याला हा थ्रेशहोल्ड ओडर नंबर मिळत असतो TON. आणि याची जी काय व्हॅल्यू 1 to 3 TON, 1 ते 3 TON मध्ये ॲग्रीएबल व्हॅल्यू आहे वॉटरसाठी. मग आपण कोणत्या ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो, एरेशन, फिल्ट्रेशन, ऍक्टिव्हेटेड कार्बन, हे जर ट्रीटमेंट प्रोव्हाइड केलं तर त्या ठिकाणी कलर, ओडर, टेस्ट जो आहे, बॅड टेस्ट अँड ओडर हा रिमूव्ह केला जातो, कलर रिमूव्ह होतो या ट्रीटमेंट प्रोसेस थ्रू. ओके. सो हे पाहताय तुम्ही. हां सर, प्लीज सेंड दिस PDF ऑन व्हॉट्सअप ग्रुप. हो नक्की नक्की, ओमकार नक्की पाठवणार आहे PDF तुम्हाला. मला रिडिंगसाठी नक्कीच ही PDF मिळणार आहे. जस्ट मला फक्त काही तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे, कारण आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणून मी फास्टली काही गोष्टी तुम्हाला रिकॉल करून देतोय. जे जे सांगतोय फक्त ते लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवायचं. ओके. फास्टली फक्त काही गोष्टी नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या जे स्क्रीनवरती दिसतंय ते. ही PDF नक्की तुम्हाला मिळेल. ओके, तुमच्या ग्रुपमध्ये. ओके चालेल. नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट पॅरामीटर टर्बिडिटी पाहूया आपण आता. एकच मिनिट. हां बघा, आता टर्बिडिटी ही जी टर्म आहे, टर्बिडिटी आपल्याला कशामुळे बघायला मिळते, सस्पेंडेड सॉलिड्स आणि कोलॅडल सॉलिड जे असतात ना. कोलॅडल सॉलिड्स म्हणजे जसं की मी म्हटलं की सस्पेंडेड सॉलिड्स म्हणजे क्ले, सिल्ट, अल्गे अँड फंगय. त्याचा फाईन डिस्क्रीट मायन्यूट साईज जर पार्टिकल असेल त्याला आपण म्हणतो कोलॅडल पार्टिकल, ज्याला आपण म्हणतो चार्जड पार्टिकल्स असतात कोलॅडल पार्टिकल्स. ओके. सो या सस्पेंडेड आणि कोलॅडल सॉलिड्समुळे वॉटरमध्ये आपल्याला टर्बिडिटी बघायला मिळते. सोप्या भाषेत, मराठी भाषेत जर सांगायचं झालं तर गढूळता, पाण्याची जी गढूळता आहे त्याला आपण म्हणत असतो टर्बिडिटी. या टर्बिडिटीमुळे काय होणार आहे, गढूळ पाण्यामधून लाईट पास होईल का, नाही होणार आहे. सो तो जो इनॅबिलिटी आहे किंवा रेजिस्टन्स जो आहे ना, लाईटला जो रेजिस्टन्स मिळत आहे टू इन ऑर्डर टू पास थ्रू द वॉटर सॅम्पल, दॅट इज नथिंग बट दी टर्बिडिटी. ओके. त्याला आपण म्हणत असतो टर्बिडिटी किंवा त्याला आपण म्हणतो डार्कनेस. सो आता वॉटरची जी टर्बिडिटी आहे ही मिलीग्राम पर लिटर किंवा पार्ट्स पर मिलियन मध्ये मेजर करतो आपण. बघा, 1 मिलीग्राम पर लिटर इट इज ऑलवेज इक्वल्स टू 1 पार्ट पर मिलियन. ठीक आहे, लक्षात ठेवा. 1 मिलीग्राम पर लिटर म्हणजेच किती, 1 पार्ट पर मिलियन इतकं असतं. आता हे जे वॉटरची टर्बिडिटी आपण का बरं चेक करतोय, कारण जर इन केस टर्बिडिटी वॉटरची जर जास्त असेल, म्हणजे पाण्याची गढूळता जर जास्त असेल, ऑब्व्हियसली ते सॅम्पल जे आहे ऑब्जेक्शनेबल असेल कन्झ्युमरसाठी किंवा युजरसाठी, म्हणून आपल्याला वॉटरची टर्बिडिटी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. सेकंड थिंग, जेव्हा आपण डिसइन्फेक्शन करतो तर क्लोरीन जो आहे, वॉटरची टर्बिडिटी जास्त असेल तर तो ॲब्झॉर्ब करून घेईल. ठीक आहे. टर्बिडिटीमुळे काय होईल, ते जे सॉइल सस्पेंडेड पार्टिकल्स आहे सिल्ट आणि क्लेचे, ते क्लोरीनला ॲब्झॉर्ब करून घेतात. म्हणून आपल्याला वॉटरची टर्बिडिटी बिफोर क्लोरिनेशन रिमूव्ह करणं गरजेचं आहे. सो आपण सेडिमेंटेशन प्रोसेस करत असतो, ज्याने ही टर्बिडिटी जी आहे वॉटरची ती कमी करता येते. ठीक आहे. त्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. सो आता नेक्स्ट, एक मिनिट. सो ॲज पर दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मॅन्युअल, टर्बिडिटी जी आहे ती आपण NTU मध्ये मोजत असतो. आणि ॲक्सेप्टेबल लिमिट किती आहे, 1 NTU. परमिसिबल लिमिट किती आहे, 5 NTU. ठीक आहे. व्हॅल्यूज आहेत IS कोडने दिलेल्या. ट्रीटमेंट कोणत्या आहे, जसं सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन आणि फिल्ट्रेशनने व्हॅरियस टाईपची जी टर्बिडिटी असते सस्पेंडेड आणि कोलॅडल सॉलिड्समुळे ती रिमूव्ह केल्या जाते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा.
ओके, ही जी आहे ती व्हॅल्यू लक्षात ठेवा. नेक्स्ट केमिकल पॅरामीटर्स. सो बघा मित्रांनो, आता फिजिकल पॅरामीटर्स नंतर आता आपण केमिकल पॅरामीटर्स वरती येतोय. हे सगळे त्या ठिकाणी केमिकल पॅरामीटर्स आहेत या चार्टमध्ये. याचा तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे, व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत केमिकल पॅरामीटरच्या. आय एस कोडने दिलेल्या व्हॅल्यूज आहेत. ओके, आय एस कोडने दिलेल्या व्हॅल्यूज आहेत या केमिकल पॅरामीटरच्या. कधी कधी या व्हॅल्यूज डायरेक्टली विचारले जातात, ऍक्सेप्टेबल अँड परमिसिबल लिमिटच्या व्हॅल्यूज. ओके, सो आता बघा TDS टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स 500 मिलीग्राम पर लिटर. हे सगळे मिलीग्राम पर लिटर मध्ये या व्हॅल्यूज आहेत. आणि परमिसिबल लिमिटची व्हॅल्यू आहे 2000 मिलीग्राम पर लिटर. pH 6.5 to 8.5 परमिसिबल लिमिटसाठी रिलॅक्सेशन नाही आहे. टोटल अल्कलाइनिटी किती असते, ऍक्सेप्टेबल लिमिट 200 आणि परमिसिबल किती आहे 600. टोटल हार्डनेस 200 आणि 600. ओके, फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन बघा. आता फ्लोराईड एक लक्षात ठेवा, ऍक्सेप्टेबल लिमिट जी आहे फ्लोराईडची आहे 1 मिलीग्राम पर लिटर आणि परमिसिबल लिमिट फ्लोराईडची जी परमिसिबल लिमिट आहे ती आहे 1.5 मिलीग्राम पर लिटर. सो डायरेक्टली क्वेश्चनमध्ये तुम्हाला राहील की 1.5 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जर जास्त असेल फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन आहे ना वॉटरमध्ये, फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन जर 1.5 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जर जास्त असेल, इट विल कॉज डेंटल फ्लोरोसिस, बोन किंवा त्या ठिकाणी स्केलेटन फ्लोरोसिस म्हणतो आपण, मॉटलिंग ऑफ टीथ, असे डिझिजेस त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतात. जर फ्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन 1 मिलीग्राम पर लिटर पेक्षा कमी असेल, म्हणजे डेफिशिएट ऑफ द फ्लोराईड जर असेल, तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय होत आहे, कॅव्हिटीज इन द टीथ बघायला मिळतात. डेंटल कॅव्हिटीज आपल्याला बघायला मिळतो. डिझीज जो आहे तो त्या ठिकाणी होत असतो इन केस ऑफ डेफिशियन्सी ऑफ द फ्लोराइड्स. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, नायट्रोजनचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, जसे की अमोनिया नायट्रोजन, अल्ब्युमिनॉइड नायट्रोजन, त्याला आपण ऑर्गॅनिक नायट्रोजन म्हणतो, किंवा नायट्रिट्स आणि नायट्रेट्स. सो याचं कॉन्सन्ट्रेशन लक्षात ठेवा. ज्यावेळेस हे ऍक्सेप्टेबल लिमिट्स इथे दिलेले आहे, ज्यावेळेस मी इथं म्हणतो 45 मिलीग्राम पर लिटर, लक्षात ठेवा ज्या वेळेस नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असेल, ठीक आहे, 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असणार आहे, अशा वेळेस आपल्याला जे काही स्मॉल बेबीज असतात, चिल्ड्रन्स असतात, त्यामध्ये ब्लू बेबी डिझीज बघायला मिळतो. त्याला मेथमोग्लोबोनेमिया डिझीज सुद्धा म्हणत असतो. लक्षात ठेवा, नायट्रेटचं जर पर्सेंटेज किंवा नायट्रेटचं जी व्हॅल्यू आहे 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जर जास्त असेल वॉटरमध्ये, इट विल कॉज ब्लू बेबी डिझीज और मेथोमोग्लोबोनेमिया डिझीज. ठीक आहे, याचं नाव थोडंफार प्रोनाउन्सिएशनसाठी डिफिकल्ट जात असेल तुम्हाला, क्वेश्चन्समध्ये पण हा भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. फ्लोराईड आणि नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस जास्त असतं किंवा कमी असतं त्यावेळेस काय डिझीजेस होतात ते विचारले जातात. आणि अजून एक कधी कधी कन्फ्युजनसाठी नायट्रेट्स, ठीक आहे, नायट्रेट्स आणि नायट्रिट्स हे दोन्हीही त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिले जातात. ठीक आहे, आणि बऱ्याच वेळेस मुलं इथं फसतात. ठीक आहे, कन्फ्युजन होत असतं. सो लक्षात ठेवा, नायट्रेटचं जर कॉन्सन्ट्रेशन 45 मिलीग्राम पर लिटर पेक्षा जास्त असेल, त्याच वेळेस ब्लू बेबी डिझीज किंवा मेथोमोग्लोबोनेमिया हा डिझीज आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे फिवर असतो तो एक प्रकारे. ठीक आहे, सो हा डिझीज आपल्याला बघायला मिळतो. नायट्रेटचं जर कॉन्सन्ट्रेशन 0 पेक्षा जर जास्त असेल, इट विल कॉज डेथ. ठीक आहे, इट विल कॉज डेथ ऑफ द ह्युमन. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे नायट्रेट्स आणि नायट्रेट्स यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. नेक्स्ट, आता आपण काय करूया, अल्कलिनिटी, हार्डनेस यावरचे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत. सो आपण हे टर्म जे आहेत हे समजून घेऊया. ओके, हे टर्म जे आहेत आपण समजून घेऊया. पीएच तर आपण पाहिला होता. जस्ट अ मिनिट. हा, सो अल्कलाइनिटी काय आहे बघा मित्रांनो. अल्कलिनिटी इज नथिंग बट ॲबिलिटी ऑफ वॉटर टू न्यूट्रलाइज. ठीक आहे, इट इज द ॲबिलिटी ऑफ वॉटर टू न्यूट्रलाइज अन ॲसिडिक सोल्युशन, किंवा तुम्ही म्हणू शकता हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, लक्षात ठेवा, हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रलाइज करायचं असेल. सो अल्कलाइनिटी काय आहे बघा मित्रांनो, किंवा ती ॲबिलिटी ऑफ वॉटर जी आहे दॅट इज कॉल्ड ॲज अल्कलाइनिटी. क्वेश्चन मध्ये डायरेक्टली हे स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये हे वर्ड्स येत असतात. ठीक आहे, अल्कलिनिटी म्हणजे काय, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रलाइज करण्यासाठी जी ॲबिलिटी आहे वॉटरची, दॅट इज नथिंग बट दी अल्कलाइनिटी. ओके, कारण अल्कलिनिटी आपल्याला कशामुळे बघायला मिळते, हायड्रोऑक्साइड आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल हायड्रोजन आयनपेक्षा, तर वॉटर काय होईल, न्यूट्रलाइज होणार आहे. ओके, अल्कलिनिटी कशामुळे होत असते, बायकार्बोनेट्स, कार्बोनेट्स आणि हायड्रोऑक्साइडमुळे. ठीक आहे, हायड्रोऑक्साइड आयनचं कॉन्सन्ट्रेशनमुळे अल्कलिनिटी वॉटरमध्ये बघायला मिळते. ठीक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बायकार्बोनेट्स म्हणजे HCO3 मायनस आणि कार्बोनेट म्हणजे CO3 मायनस. ठीक आहे, CO3 2 मायनस आणि हायड्रोऑक्साइड आयन्स म्हणजे OH मायनस. ठीक आहे,
बायकार्बोनेट, कार्बोनेट आणि हायड्रोऑक्साइल आयनच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे अल्कलायनिटी वॉटरमध्ये जास्त असल्या आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ही जी आता टोटल अल्कलायनिटी आहे ही कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जो बुकिश फॉर्म्युला आहे पहिले मी तुम्हाला तो शो करतो आणि ज्याला सिम्प्लिफाय आपण केलेलं आहे, ज्याने आपण नंबर ऑफ न्यूमेरिकल क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, तोही मी तुम्हाला सांगत आहे. सो पहिले आपण बुकिश फॉर्म्युला पाहून घेऊया, कारण तो थोडाफार डिफिकल्ट आहे. बघा मित्रांनो, काय टर्म आहे टोटल अल्कलायनिटी. ठीक आहे, त्याला शॉर्टकटमध्ये T.A ने शो केलेलं आहे. मिलीग्राम पर लिटर ॲज अ कॅल्शियम कार्बोनेटमध्ये आपण रिप्रेझेंट करत असतो. बघा, सो टोटल अल्कलिनिटी जी आहे दॅट इज गिवन बाय कार्बोनेट्स. ठीक आहे, दॅट इज गिवन बाय कार्बोनेट्स इनटू इक्विव्हॅलेंट वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट ऑफ कार्बोनेट्स. आता हा इक्विव्हॅलेंट वेट कसा कॅल्क्युलेट करतो है ना, जी जी टर्म असेल जसं की कार्बनचं आणि ऑक्सिजन. ठीक आहे, कार्बोनेटमध्ये सी आणि ओ. ठीक आहे, कार्बोनेटमध्ये येत आहे सी आणि ओ. सो कार्बनचं आणि ऑक्सिजनचं जे ॲटोमिक वेट आहे त्याला ॲड केलं की आपल्याला इक्विव्हॅलेंट वेट मिळत असतं. ठीक आहे, सो इक्विव्हॅलेंट वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट ऑफ कार्बोनेट प्लस बायकार्बोनेट इंटू इक्विव्हॅलेंट वेट ऑफ कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट अँड डिवाइडेड बाय इक्विव्हॅलेंट वेट ऑफ बायकार्बोनेट्स. ठीक आहे, सो हा जो फॉर्म्युला आहे हा टोटल अल्कलिनिटीसाठी आहे. परंतु त्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, ठीक आहे, हा सॅम्पल जो इथं हा फॉर्म्युला जो आहे इथं दिलेला आहे बघा, हा सोपा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, इझी फॉर्म्युला आहे हा लक्षात ठेवा. टोटल अल्कलिनिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे, टोटल अल्कलिनिटी इज इक्वल्स टू कार्बोनेट इंटू 50/30 प्लस बायकार्बोनेट इंटू 50/61. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता हे 50/30 काय आहे, हे सगळे इक्विव्हॅलेंट वेट आहेत. ओके, इक्विव्हॅलेंट वेट ऑफ कॅल्शियम कार्बोनेट डायरेक्टली 50 घेऊन टाकला. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ कार्बोनेट 30 आहे. इक्विव्हॅलेंट वेट ऑफ बायकार्बोनेट 61 आहे. ठीक आहे, तर ह्या डायरेक्टली काय करायचं, क्वेश्चनमध्ये काय करतात, हे कार्बोनेट आणि बायकार्बोनेटची व्हॅल्यू गिवन असते, मल्टिप्लाइड बाय हे 50/30 आणि 50/61 केलं आणि ॲड केलं तर आपल्याला टोटल अल्कलिनिटी कॅल्क्युलेट करता येते. सो दिस इज द सिम्पल वे है ना, दिस इज द सिम्पल वे टू कॅल्क्युलेट द टोटल अल्कलिनिटी. ठीक आहे, हे टोटल अल्कलिनिटी कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला हा तुम्ही याला स्टार मार्क करा. ठीक आहे, व्हेरी व्हेरी IMP. याच्यावरती बरेचसे गेटमध्ये न्यूमेरिकल्स किंवा वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये न्यूमेरिकल येतात. हा फॉर्म्युला डायरेक्टली टोटल अल्कलिनिटी कॅल्क्युलेट करायला विचारतील, हा फॉर्म्युला यूज करायचा. सिम्पल आहे. नोट डाऊन केलाय. ठीक आहे, हा फॉर्म्युला झाला असेल. नेक्स्ट स्लाइड वरती पाहूया. आता जो हायड्रोऑक्साइल आयनचं जर त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन दिलं असेल त्यावेळेस टोटल अल्कलिनिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी सेपरेट फॉर्म्युला दिला आहे 50/17. ठीक आहे, हायड्रोऑक्साइल आयन्स मल्टिप्लाइड बाय म्हणजे OH मायनस मल्टिप्लाइड बाय 50/17 दिलं तर टोटल अल्कलिनिटी याने सुद्धा कॅल्क्युलेट करता येते. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर आपण काय करूया, आता हार्डनेससाठी जे फॉर्म्युला आहे ते पाहून घेऊया. जस्ट अ मिनिट. हां, सो बघा आता हार्डनेस म्हणजे काय, हार्डनेस ऑफ वॉटर सिम्पली तुम्ही पाहिलं असेल, इन केस जर हार्ड वॉटर असेल तर इट विल कॉज व्हॉट, इट विल कॉज प्रॉब्लेम्स ऑर इनॅबिलिटी ऑफ वॉटर टू फॉर्म लेदर. ठीक आहे, लेदर फॉर्म करण्यासाठी आपल्याला जो त्या ठिकाणी प्रॉब्लेम बघायला मिळतो बघा, इनॅबिलिटी ऑफ द वॉटर टू फॉर्म द लेदर, इट इज नथिंग बट दी हार्डनेस. ठीक आहे, सोप डिटर्जंटचं त्या ठिकाणी जास्त कन्झम्पशन होईल जर हार्ड वॉटर असेल तर. ओके, आणि अशा वेळेस आपण काय करतो, या हार्ड वॉटरला मे बी त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल सिम्पल मेथड आहे, टेम्पररी मेथड जर पाहिलं टू रिमूव्ह द हार्डनेस दॅट इज बॉइलिंग मेथड. ओके, सो बघा आता हार्डनेस ऑफ वॉटर दोन टाईपचे हार्डनेस असतात, एक तर टेम्पररी हार्डनेस असते किंवा परमनंट हार्डनेस असते. ओके, सो द टेम्पररी हार्डनेस जे आहे लक्षात ठेवा, टेम्पररी हार्डनेस हे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट्समुळे होत असते. कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे जे कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स आहे त्यामुळे काय बघायला मिळते आपल्याला, टेम्पररी हार्डनेस बघायला मिळत असते आणि इट इज रिमूव्ड बाय बॉइलिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा, टेम्पररी हार्डनेस इट इज कॉज ड्यू टू कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. हे लक्षात ठेवा, त्यामुळे टेम्पररी हार्डनेस असते. ठीक आहे, यावर 100% क्वेश्चन्स तुम्हाला काही ना काहीतरी प्रिव्हियस JEE AEच्या एक्झाम्समध्ये सुद्धा क्वेश्चन्स बघायला मिळतील. सो बॉइलिंगने आपण टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करू शकतो. नेक्स्ट आहे परमनंट हार्डनेस. सो परमनंट हार्डनेसमध्ये नंबर ऑफ सॉल्ट्स असतील, सल्फेट्स, क्लोराइड्स, नायट्रेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, यामुळे काय होत असते, परमनंट हार्डनेस आपल्याला वॉटरचे बघायला मिळते. ठीक आहे, लक्षात ठेवा, सल्फेट्स, क्लोराइड्स, नायट्रेट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियममुळे परमनंट हार्डनेस बघायला मिळत असते. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन कार्बोनेट हार्डनेस, त्याला NCH ने पण डिनोट करतो. ठीक आहे, नॉन कार्बोनेट हार्डनेस जे आहे त्याला आपण परमनंट हार्डनेस पण म्हणत असतो. ओके, सो हे लक्षात ठेवा.
अँड दिस इज रिमूव्ड बाय, परमनंट हार्डनेस जर रिमूव्ह करायचे असेल तर आपल्याला वॉटर सॉफ्टनिंग टेक्निक यूज करावं लागेल, ज्यामध्ये कोणते कोणते प्रोसेस आहेत, लाईम सोडा प्रोसेस किंवा आपण पाहिली होती काल है ना जिओलाइट प्रोसेस, किंवा त्याला आपण म्हणतो आयन एक्सचेंज प्रोसेस. सो जिओलाइट प्रोसेस किंवा आयन एक्सचेंज प्रोसेसने आपल्याला झिरो हार्डनेस अचीव करता येते, हे लक्षात ठेवा. जिओलाइट प्रोसेस किंवा आयन एक्सचेंज प्रोसेसने आपण झिरो हार्डनेस अचीव करू शकतो. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, हार्डनेसमुळे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपल्याला बघायला मिळतात वॉटरमध्ये. जर हार्डनेस जास्त असेल इट विल कॉज स्केलिंग ऑफ द बॉयलर्स, बॉयलर्सला असे स्केल्स आपल्याला बघायला मिळतात सॉल्ट्समुळे. इट्स लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ लेसर फॉर्मेशन ऑफ द फोम अँड मोअर कन्झम्पशन ऑफ द सोप. ठीक आहे, साबणाचं कन्झम्पशन जास्त होणार आहे. कॉजेस करोजन, ठीक आहे, इट कॉजेस करोजन अँड इन्क्रस्टेशन ऑफ द पाइप्स. इट मेक्स द फूड टेस्टलेस. मॅग्नेशियम हार्डनेस इज द सल्फेट आयन have a laxative effects. Sodium when present in the higher concentration interferes with the normal behavior of the soap and it leads to the pseudo hardness. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, pseudo hardness होत असते. नेक्स्ट, आपण हार्डनेस जे आहे ही कॅल्क्युलेट करू शकतो द सोप अँड इट लीड्स टू द pseudo hardness. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, pseudo hardness होत असते. नेक्स्ट, आपण हार्डनेस जे आहे तो सिंपल काय करतो, आपण जे हार्ड वॉटर असेल त्यामधले आपल्याला त्याची हार्डनेस कॅल्क्युलेट करायची आहे तर वॉटरमध्ये एरिक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर टाकतो. त्यापासून काय होत असतो, इट फॉर्म्स कॅल्शियम EBT कॉम्प्लेक्स, ज्यापासून वाईन रेड कलर आपल्याला सॅम्पलमध्ये बघायला मिळतो. आणि ज्यावेळेस आपण याचं टायट्रेशन करतो म्हणजे EDTA ॲड करतो त्यावेळेस काय होणार आहे, याचा ब्ल्यू कलरमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. तर जितकं त्या ठिकाणी कन्व्हर्जन झालेलं आहे टायट्रेशनने, दॅट इज नथिंग बट दी हार्डनेस ऑफ दी वॉटर सॅम्पल. ठीक आहे, तो हा EDTA म्हणजे एथिलाइन डायमाइन टेट्राएसिडिक तो आपण ऍड करत असतो ॲज अ टायट्रेंट म्हणून. टायट्रेशन मेथडने आपण हार्डनेस किती आहे वॉटरची ती कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, सो हे लक्षात ठेवा, एरिक्रोम ब्लॅक टी इंडिकेटर हा काय हार्डनेससाठी इंडिकेटर आहे जो आपण यूज करत असतो. ओके, हे काय व्हॅल्यूज आहेत ऍक्सेप्टेबल लिमिट आणि रिजेक्शनेबल लिमिटचे, आणि डिग्री ऑफ हार्डनेस दिलेली आहे इथे. ओके, आता ओके, हे काय व्हॅल्यूज आहेत ऍक्सेप्टेबल लिमिट आणि रिजेक्शनेबल लिमिटचे, आणि जी की टोटल हार्डनेस जर कॅल्क्युलेट करायची असेल इन मिलीग्राम पर लिटर तर आपल्याला फॉर्म्युला काय, कॅल्शियम है ना Ca2 इंटू 50/20 प्लस मॅग्नेशियम इंटू 50/12. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कॅल्शियम इंटू 50/20 प्लस मॅग्नेशियम इंटू 50/12. हे काय सगळे इक्विव्हॅलंट वेट्स आहेत. ओके, हे 50/20 किंवा 50/12 काय हे इक्विव्हॅलंट वेट्स आहेत. डायरेक्टली आपण या फॉर्म्युलामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची व्हॅल्यू दिलेली असेल तुम्हाला टोटल हार्डनेस कॅल्क्युलेट करायला लावतील. ओके, येत आहे लक्षात. हां, नेक्स्ट, आता जर इन केस आपल्याला कार्बोनेट हार्डनेस आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस कधी कधी त्या ठिकाणी विचारतात की कार्बोनेट हार्डनेस आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस किती आहे. सो ज्यावेळेस आपल्याला टोटल हे कार्बोनेट हार्डनेस आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस आहे ना, हे CH आणि NCH म्हणजे कार्बोनेट हार्डनेस किती आहे आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस किती आहे हे डायरेक्टली कॅल्क्युलेट करायला विचारतात. त्यासाठी आपल्याकडे काही त्या ठिकाणी केसेस आहेत. बघा, केस 1 जे आहे, केस 1 सांगताय की ज्या वेळेस टोटल हार्डनेसची व्हॅल्यू गिवन असेल आणि टोटल अल्कलिनिटीची व्हॅल्यू गिवन असेल क्वेश्चनमध्ये, जर टोटल हार्डनेसची व्हॅल्यू टोटल अल्कलिनिटीपेक्षा जर जास्त असेल अशा वेळेस कार्बोनेट हार्डनेस ही जी आहे इट इज इक्वल टू टोटल अल्कलिनिटी. म्हणजे कार्बोनेट हार्डनेसची व्हॅल्यू जी आहे इट विल बी डायरेक्टली इक्वल टू द टोटल अल्कलायनिटी, आणि नॉन कार्बोनेट हार्डनेसची व्हॅल्यू जी आहे ही टोटल हार्डनेस मायनस टोटल अल्कलिनिटी केल्यावरती मिळत असते. ओके, हे लक्षात ठेवा. सेकंड केस काय आहे, इन केस टोटल हार्डनेसची व्हॅल्यू टोटल अल्कलिनिटीपेक्षा इक्वल टू और लेस दॅन असेल अशा वेळेस कार्बोनेट हार्डनेसची व्हॅल्यू जी आहे ही डायरेक्टली इक्वल टू टोटल हार्डनेस असेल आणि नॉन कार्बोनेट हार्डनेसची व्हॅल्यू जी आहे इट विल बी इक्वल टू 0 असणार आहे. डायरेक्टली या केसेस आपण लक्षात ठेवायचे आहेत. बघा काय करायचं आहे, डायरेक्टली तुम्हाला कार्बोनेट आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस कॅल्क्युलेट करण्यासाठी हे केसेस आहेत. क्वेश्चनमध्ये टोटल हार्डनेसची व्हॅल्यू अल्कलिनिटीपेक्षा जास्त असेल तर डायरेक्टली काय करायचं, कार्बोनेट हार्डनेस किती असेल इक्वल टू टोटल अल्कलिनिटी असेल आणि नॉन कार्बोनेट हार्डनेस कॅल्क्युलेट करावं लागेल टोटल हार्डनेस मायनस टोटल अल्कलायनिटी. पुन्हा इन केस जर टोटल हार्डनेसची व्हॅल्यू लेस दॅन और इक्वल टू असेल टोटल अल्कलिनिटी सोबत त्यावेळेस नॉन कार्बोनेट हार्डनेसची व्हॅल्यू 0 असेल आणि कार्बोनेट हार्डनेसची व्हॅल्यू जेवढं टोटल हार्डनेस गिवन असेल ना क्वेश्चनमध्ये तेवढाच कार्बोनेट हार्डनेस असणार आहे. सो यावरती नंबर ऑफ टाइम्स क्वेश्चन येतात. ठीक आहे, हे व्हेरी व्हेरी IMP आहे.
झालं. हे हार्डनेस कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि अल्कलिनिटी कॅल्क्युलेट करण्यासाठीचे आपण फॉर्म्युलाज पाहिले आहे. आता आपण यावरचे न्यूमेरिकल क्वेश्चन्स पाहूया. ओके, यावरचे आपण न्यूमेरिकल क्वेश्चन्स पाहूया. जस्ट अ मिनिट. जस्ट अ मिनिट. आपण आता काही क्वेश्चन जे पाहत होतो आता आपण MCQ क्वेश्चन सॉल्व करूया. येस, आपण pH चे झाले होते क्वेश्चन्स. अल्कलाइनिटीवरचे क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. सो दिस इज द फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन आहे हा. ओके, बायकार्बोनेटची व्हॅल्यू दिलेली आहे, कार्बोनेटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि टोटल अल्कलाइनिटी कॅल्क्युलेट करायला विचारली आहे. ठीक आहे, टोटल अल्कलाइनिटी काय फॉर्म्युला होता रे? टोटल अल्कलाइनिटीसाठी काय फॉर्म्युला होता? कार्बोनेट है ना, मल्टिप्लाइड बाय 50 बाय किती आहे हे लक्षात ठेवावं लागतं. आणि बायकार्बोनेट किती आहे? इंटू 50 बाय ना, 50 डिवायडेड बाय काहीतरी टर्म आहे ना, फॉर्म्युला लक्षात राहत नाही एक्झामच्या वेळेस, बरोबर. तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. काय आहे? क्वेश्चन लिहून घ्या पहिले तुम्ही, आपण याचा आन्सर काढूया. लिहिलाय का क्वेश्चन? ओके, 50 बाय 30 आणि 50 बाय 61, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. कार्बोनेटची व्हॅल्यू आणि बायकार्बोनेटची व्हॅल्यू गिवन आहे. किती आहे? कार्बोनेटची व्हॅल्यू आहे 180 इंटू 50 बाय 30. बायकार्बोनेटची व्हॅल्यू पण गिवन आहे. किती आहे बायकार्बोनेटची? 122, बरोबर. 122 इंटू 50 बाय 61. ओके, सो आता ह्या व्हॅल्यूज पुट केल्या आपण. आता काय करूया? याच्या त्या ठिकाणी आन्सर्स काढा. काय येतं आन्सर? फायनल आन्सर सांगा. यस, ओमकार, ऋषी. यस, निखिलचा आन्सर आलेला आहे 503. काहीतरी चुकतंय निखिल. कैलासने आन्सर, करेक्ट आन्सर दिलेलं आहे कैलासने 400. यस यस कैलास, राईट आन्सर. यस, स्वप्नीलचं पण आलेलं आहे 400, राईट आन्सर आहे, बरोबर. बघा 36 जा 180 आहे ना, तर 6 मल्टिप्लाइड बाय 50 किती झालं हे? 61 मल्टिप्लाइड बाय, इथे हे 2 ने गेला 122, बरोबर. सो आता हे 6 मल्टिप्लाइड बाय 50 करा प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 50 करा. सो आन्सर येत आहे 400 मिलीग्राम्स पर लीटर ॲज कॅल्शियम कार्बोनेट. दिस इज द व्हॅल्यू ऑफ टोटल अल्कलाइनिटी. येत आहे का? हीच यायला पाहिजे. राईट आन्सर इज यस. ओमकार, ऋषी, निखिल, स्वप्नील, ओमकार. हां, पुन्हा डबल आन्सर टाकताय ओमकार. बरं बरं, आले कमेंट पोचली आहे तुमची ओमकार. यस, 400 इज द राईट आन्सर. बाकीचे कुठे आहे रे? यस, बाकीचे लाईव्ह मेंबर्स कॅल्क्युलेट करताय की नाही? आन्सर येत आहे सगळ्यांचं? सगळ्यांनी आन्सर टाकायचं आहे, कॅल्क्युलेट करा. यस, दिस इज द आन्सर. असा सिम्पल क्वेश्चन येतोय. ठीक आहे, गेटमध्ये पण येऊ शकतो. ओके, 2 मार्क्ससाठी येतो, MPSC UPSC एक्झाम्समध्ये पण येतो. ठीक आहे, सिम्पल टोटल अल्कलिनिटीचा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आता इथे दिलेलं आहे pH ची व्हॅल्यू. ओके, आणि फाइंड आउट करायचे टोटल अल्कलाइनिटी. काही आहे का आपल्याकडे कॅल्क्युलेट करण्यासाठी? असा काही फॉर्म्युला आहे का आपल्याकडे टोटल अल्कलाइनिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी? आपल्याकडे एक फॉर्म्युला होता, बरोबर. टोटल अल्कलिनिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे OH मायनस मल्टिप्लाइड बाय 50 बाय 17, बरोबर आहे. याने पण आपण टोटल अल्कलाइनिटी कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता इथे OH मायनसचं आयन्सचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे पहिले ते फाइंड आउट करावं लागेल. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये जो गिवन डाटामध्ये फक्त pH ची व्हॅल्यू दिली आहे, दॅट इज 12. मग आता आपल्याला OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करायचं आहे.
काही रिलेशन आहेत का आपल्याकडे? हो आहेत. बघा, आपल्याला माहित आहे की पीएच प्लस पीओएच इट इज इक्वल्स टू 14, बरोबर. आणि पीएच ची व्हॅल्यू दिलेली आहे 12. सो पीएच ची व्हॅल्यू दिली आहे 12. सो पीओएच ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकते. सो पीओएच ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे, किती येणार आहे ओमकार? 14 मायनस 2 किती येत आहे? 14 मायनस 12 किती येणार आहे? 2. ठीक आहे. जो आपल्याला पीओएच ची व्हॅल्यू मिळाली, तर यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? ओएच मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे कॅल्क्युलेट करू शकतो. यस, तुमचे कमेंट्स हां येत आहेत. OH मायनसचं आयनचं कॉन्सन्ट्रेशन कॅल्क्युलेट करू शकतो. काय येत आहे? 10 टू द पॉवर मायनस ऑफ POH. तर POH ची व्हॅल्यू किती आहे? 10 टू द पॉवर मायनस ऑफ 2, बरोबर. 10 टू द पॉवर मायनस ऑफ 2. हे कशामध्ये आलं रे आन्सर? मोल्स पर लिटर मध्ये, बरोबर. OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे मोल्स पर लिटर मध्ये आलेलं आहे, बरोबर. हां ओमकार 2 आन्सर सांगतायत. हां बरोबर आहे, पीओएचचं आन्सर सांगताय तुम्ही. अच्छा, मला कमेंट्स लेट दिसत आहेत, बरोबर. हां ठीक आहे, त्यामुळे ओके. OH मायनस आलं आहे का इथपर्यंत? इथपर्यंत आलं आहे का? 10 टू द पॉवर मायनस 2 मोल्स पर लिटर. ओके. सो आता मोल्स पर लिटरला आपल्याला मिलीग्राम पर लिटरमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर अशा वेळेस काय करायचं बघा. 10 टू द पॉवर मायनस 2 जे आहे याला आपण काय करत असतो? मोल वेट सोबत मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाइड बाय 10 टू द पॉवर 3. ठीक आहे. फक्त असे रेअर केस आहे की ज्यामध्ये असं क्वेश्चन येत असतो. ठीक आहे, रेअर केसेसमध्ये येतो. 10 टू द पॉवर मायनस 12 मल्टिप्लाइड बाय याचं जर मोल वेट जर घेतलं आपण तर ते आहे 17, आणि 10 टू द पॉवर 3 जर केलं तर आपल्याला OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे मिलीग्राम पर लिटरमध्ये बघायला मिळेल. ठीक आहे, मिलीग्राम पर लिटरमध्ये आपल्याला OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन मिळणार आहे. सो 10 टू द पॉवर मायनस 12 मल्टिप्लाइड बाय 10 टू द 17 मल्टिप्लाइड बाय 10 टू द पॉवर 3 हे जे आहे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिलीग्राम पर लिटरमध्ये देतील. किती येत आहे? यस, 170 मिलीग्राम पर लिटर. झालंय. आता आपण यावरून टोटल अल्कलाइनिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, थर्ड स्टेप काय आहे? टोटल अल्कलाइनिटी कॅल्क्युलेट करू शकतो. OH मायनस मल्टिप्लाइड बाय 50/17. ओके. सो आता हे OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आहे 170 मल्टिप्लाइड बाय 50 डिवायडेड बाय 17. सो आपल्याला इथे टोटल अल्कलाइनिटीची व्हॅल्यू किती येत आहे हे तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगायचं आहे. यस, किती येत आहे? हां कैलास 500, बरोबर. कैलासचा आन्सर आलेला आहे 500. हां ऋषी, प्रतीक, निखिल 500 आन्सर आलेला आहे. यस बरोबर. टोटल अल्कलाइनिटीची जी आन्सर आहे ना, टोटल अल्कलाइनिटीची जी व्हॅल्यू आहे दॅट इज 500. कशामध्ये आहे? थांबा एक मिनिट. टोटल अल्कलाइनिटी जी आहे ही आपल्याला मिलीग्राम्स पर लिटर मध्ये मिळालेली आहे. ओके, milligrams per liter as calcium carbonate. This is what unit of total alkalinity. So आपल्याला आन्सर आलेला आहे. यस, 10 टू द पॉवर मायनस 12 कसं आलं? कुठे? हो, एक मिनिट. हां यस यस यस, एक मिनिट. 10 टू द पॉवर मायनस 2 आहे ते. सॉरी 10 टू द पॉवर मायनस 2 आहे ते. यस पूर्णिमा, तुमचा डाऊट क्लिअर केला आहे. 10 टू द पॉवर मायनस 12 बाय मिस्टेक मी लिहिलं आहे. 10 टू द पॉवर मायनस 2 आहे ते.
ओके, सांगतोय परत एकदा सांगतोय. बघा, आपल्याला टोटल अल्कलिटी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला तर माहित आहे. बघा, जस्ट एक डाऊट आहे म्हणून सांगतोय. टोटल अल्कलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, OH मायनस मल्टिप्लाइड बाय 50/17. आले लक्षात? हा आपल्याकडे फॉर्म्युला तर आहे, परंतु OH मायनस आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. सो OH मायनस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला माहित आहे 10 to the power मायनस ऑफ POH हा फॉर्म्युला आहे OH मायनसचा. ओके, पण आता हा POH कसा कॅल्क्युलेट करणार? सो या रिलेशनने PH प्लस POH इज इक्वल टू 14 या रिलेशनने आपल्याला POH ची जी व्हॅल्यू आहे ती मिळणार आहे, है ना. कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये PH दिलाय, सो POH ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. सो आता यामध्ये POH ची जी व्हॅल्यू आहे, है ना, यावरून काय झालं, POH ची व्हॅल्यू ज्यावेळेस आपण या OH मायनस आयनसाठी जे टाकणारा फॉर्म्युला आहे, ज्यावेळेस आपण याला यूज केलं, सो OH मायनस इज इक्वल टू 10 to the power -2 मोल्स पर लिटरमध्ये मिळालं होतं. या मोल्स पर लिटरला मिलीग्राम पर लिटरमध्ये कसं कन्वर्ट करतात, त्यासाठी आपल्याला मोल वेट इंटू 10 to the power 3 करावं लागतं. ठीक आहे. सो मोल वेट जो आहे OH मायनससाठी 17 आहे आणि 10 to the power 3 सोबत मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मोल्स पर लिटरला मिलीग्राम पर लिटरमध्ये कन्वर्ट करता येतं. आणि हीच व्हॅल्यू आपण इथे पुट केली आहे OH मायनसची आणि टोटल अल्कलिटी कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके. पौर्णिमा, तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. हां, pH इज इक्वल टू 7 अँड बायकार्बोनेट, ठीक आहे, HCO3 म्हणजे बायकार्बोनेटचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 122 मिलीग्राम्स पर लिटर आणि फाइंड आउट करायचं आहे टोटल अल्कलायनिटी. बरोबर, फाइंड आउट काय करायचं आहे, टोटल अल्कलिटी फाइंड आउट करायची आहे. आहे का काही फॉर्म्युला आपल्याकडे? पुन्हा आहे, टोटल अल्कलायनिटीसाठीचा फॉर्म्युला काय आहे? टोटल अल्कलिनिटीसाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? बायकार्बोनेट्स इंटू किती 17, बरोबर ना. बायकार्बोनेट्स इंटू 50/61 है ना. आता बायकार्बोनेट्स इंटू 50/61 करणार. बायकार्बोनेट्स किती आहे 122 मल्टिप्लाइड बाय 50/61. मुद्दामून तुम्हाला फसवण्यासाठी गेट एक्झामवाले आहे ना किंवा UPSC एक्झाम जे कंडक्ट करणार आहे क्वेश्चन पेपर सेटर, तो काय करेल, तिथं त्या ठिकाणी गिवन डाटामध्ये काहीतरी ॲडिशनल देऊन टाकेल. PH ची व्हॅल्यू देऊन टाकली त्यांनी 7, तर लगेच त्या ठिकाणी काही कॅल्क्युलेट करत बसू नका. त्या ठिकाणी तो फक्त तुम्हाला फसवण्यासाठी दिलेला आहे. ओके, टोटल अल्कलिनिटीसाठी फॉर्म्युला यूज करा, बायकार्बोनेट इंटू 50/61. जर तुम्ही फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला टोटल अल्कलायनिटीची व्हॅल्यू मिळेल. किती येत आहे आन्सर कमेंट करा. यस, आन्सर सांगा. तुम्हालाच करायचंय कॅल्क्युलेशन. आलंय का? 100. यस प्रतीक. 61 1 जा 61 2 जा 2 मल्टिप्लाइड बाय 50 100 milligrams per liter as calcium carbonate. So this is the answer of total alkalinity for this question. आलंय सगळ्यांचं? ठीक आहे. निखिलचं पण आन्सर आलंय. भरत भूषण वाघमरे, मेसेज रिट्रॅक्टेड, काय समजत नाही काय टाकलं होतं रे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम इज गिवन इन दिस क्वेश्चन अँड वी हॅव टू फाइंड आउट टोटल हार्डनेस. आपल्याला टोटल हार्डनेस फाइंड आउट करायचं आहे. कॅल्शियम अँड मॅग्नेशियमची व्हॅल्यूज जे आहेत, कॉन्सन्ट्रेशन जे आहेत ते दिलेले आहेत. टोटल हार्डनेससाठीचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. काय फॉर्म्युला आहे टोटल हार्डनेससाठी? हां, टोटल हार्डनेससाठी फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. टोटल हार्डनेस TH इज इक्वल टू C